यानंतर एक मोठी बातमी येते आहे। सह्याद्रीवरची मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे। बैठक संपल्यानंतर अधिकारी सह्याद्री बाहेर आलेत आणि मंत्र्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। हिंदीच्या मुद्द्यावर ही चर्चा सुरू असल्याची शक्यता आहे। अधिवेशनामध्ये हिंदीचा मुद्दा गाजण्याआधी सरकारची सावध भूमिका असल्याचं देखील सध्या चर्चा आहे। तसंच चित्र सध्या बघायला मिळत आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांच्याकडून। राजू, सध्या काय नेमकी चर्चा होताना दिसते आहे? काय वातावरण आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर? अमोल, आपण पाहतोय की सह्याद्रीवरती मंत्रिमंडळाची बैठक आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला ही बैठक आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची बैठक मानली जाते। काही वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। अजेंड्यावरचे सगळे विषय संपलेले आहेत। अधिकारी सुद्धा बाहेर पडलेले आहेत। मात्र मंत्र्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आता जी आहे ती हिंदीवरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याच्या आधी जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी प्री कॅबिनेट घेतली आणि त्यामध्ये कुठेतरी हिंदीच्या मुद्द्यावरती आपण बोललं पाहिजे अशा प्रकारची या मंत्र्यांची भूमिका होती। त्यामुळे तीच भूमिका आता पाहतो आपण का मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेना मंत्री मांडण्याची शक्यता आहे। त्यासोबत अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं का तो काही हिंदीचा मुद्दा आहे सुद्धा मी मंत्रिमंडळामध्ये चर्चेला आणील। त्यामुळे राष्ट्रवादी असेल किंवा निश्चितपणे राजू, आता पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकी भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुर्त या माहितीबद्दल।